Once more! Once more! Once more! नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर. तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे. हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करून पाहिजे असेल तर व्हिडिओला कमेंट करा व पुढचा व्हिडिओ तुमचा असेल. तर आपल्याला सगळ्यात आधी कॅपकट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं आहे व मी जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो सगळ्यात आधी ॲड करायचा आहे. नंतर खाली ॲक्सेप्ट रेशो दिसत असेल ते टॅप करा व 3.4 हा रेशो सिलेक्ट करा. नंतर खाली ओव्हरले दिसत असेल ते टॅप करा व मी जो तुम्हाला ओव्हरले दिला आहे तो ॲड करून घ्या. नंतर ओव्हरलेवर टॅप करा व त्याची साईज छोटी करून घ्या. नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करायचे आहेत व त्याआधी आपल्याला फोटो ॲड करावे लागतील. फोटोज ॲड केल्यानंतर जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला आपले फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्या ओव्हरलेवरती क्लिक करा व एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या. व आपला ओव्हरले डिलीट करून घ्या. नंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे व पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जा व पॅडलिंग हा इफेक्ट ॲड करा. हा इफेक्ट आपल्याला 0.6 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती या व ॲनिमेशनवरती क्लिक करा व रिपल हा आपल्याला 0.6 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती या व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये डायनॅमिक शेक सेकंड हा इफेक्ट ॲड करा. हा आपल्याला 0.6 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती या व ॲनिमेशनवरती क्लिक करा व कॉम्बोमध्ये 3D कार्ड 2 हा इफेक्ट ॲड करा. हा आपल्याला 0.6 सेकंड ठेवायचा आहे. तर आपल्याला पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून रेक्टँगल आउट हा आपल्याला 0.6 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून मॅजिक स्पार्क्स 1 हा आपल्याला 0.5 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून रिपल हा आपल्याला 1.0 सेकंड ठेवायचा आहे. नंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.